सोलापूर शहरात गुप्तधनाच्या आमिषाने लोकांची फसवणूक करणारा भोंदूबाबा मोहम्मद कादर शेख याला पोलिसांनी कर्नाटकातील विजापूर येथून अटक केली आहे। सोलापूर शहरातील रहिवासी मल्लिकार्जुन वंगारी यांच्याकडून या भोंदूबाबाने तब्बल 1,30,31,300 रुपये उकळले होते। वंगारी यांनी जलरोड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी या तपासाला सुरुवात केली। त्यांची जवळजवळ 1,87,00,000 फसवणूक झाल्याचं निष्पन्न झालं होतं। सदरचा कालावधी जून 23 ते नोव्हेंबर 23 या कालावधीत फसवणूक झाली होती, परंतु अर्जदार हे घाबरल्यामुळे किंवा लोकलज्जतेने त्यांनी आपल्याला तक्रार केली होती। गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांना आरोपी विजापूर येथील आदिलशाही नगर परिसरात असल्याचे समजलं। 9 ऑक्टोबर 2025 रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रेय काळे यांच्या पथकाने विजापूर येथे धाड टाकून मोहम्मद कादर शेख याला राहत्या घरातून ताब्यात घेतलाय। असं गुप्तधन काढून देतो असं म्हणणारा जो भोंदूबाबा आहे तो देखील वेळोवेळी त्याची जागा बदलत असल्याने त्याला शोधण्यासाठी आपण गुन्हे शाखेच्या आमच्या पथकामार्फत येथे काळे आणि पथकाने जिकीचे प्रयत्न केले आणि त्या संदर्भात आपल्याला त्याच्या ठाव ठिकाण्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर आपण तात्काळ जलरोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आणि सदरचा गुन्हा हा मी स्वतः माझ्याकडे वरिष्ठांच्या आदेशाने तपासाला घेतलेला आहे। त्या गुन्ह्यामध्ये आपण हा जो भोंदूबाबा आहे याला 9/10/2025 रोजी या गुन्ह्यामध्ये विजापूर आणि शाहीनगर विजापूर या ठिकाणून ताब्यात घेतलेला आहे। ताब्यात ज्यावेळेस आपण घेतलं त्यावेळेस ज्या ठिकाणी तो राहत होता त्या ठिकाणी देखील हे सर्व पूजा अर्चा किंवा जे काय असेल ते करत असल्याने निष्पन्न। आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहितेचा कलम 406, 417, 420 तसेच महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंध कायदा 2013 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून 13 ऑक्टोबर 2025 रोजी त्याला पोलीस कोठडीत सुनावण्यात आली असून पुढील तपास गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने करीत आहेत। अशा प्रकारे अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाला पोलिसांनी गजाआड केलाय। नागरिकांनी अशा आमिषांना बळी पडण्यापूर्वी सावध राहावे असे आवाहन पोलिसांनी केलं आहे। त्या ठिकाणी त्याला ताब्यात घेतानाच आपण तो पंचनामा करून त्या सर्व वस्तू जादूटोणा करण्याच्या आपण ताब्यात घेतलेल्या आहेत आणि त्याला आपण ताब्यात घेऊन या गुन्ह्यामध्ये अटक करून आपण उद्यापर्यंत म्हणजेच सोमवारपर्यंत आपण पोलीस कस्टडी रिमांड घेतलेला आहे। या गुन्ह्यामध्ये फसवणूक त्याचप्रमाणे जादूटोणा अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ही जी फसवणूक रक्कम आहे ही रक्कम कुणाकुणाला त्यांनी दिलेली आहे किंवा त्यांनी त्या रकमेचा काय विनियोग केला आहे या संदर्भात तपास प्रगतीपथावर आहे आणि ती रक्कम रिकव्हर करण्यासाठी गुन्ह्यामध्ये जप्त करण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत।